नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आउट ऑफ सिलेबस अशा एका आगळ्या वेगळ्या टायटलच्या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याचं. आणि या चित्रपटातनं एक नवी फ्रेश जोडी, त्यापैकी एक अर्थातच माझा मित्र आहे, अनेक वर्षांपासूनचा अजिंक्य राऊत माझ्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत आहे अद्वई. त्या दोघांचे स्वागत करतो स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. अजिंक्य, आउट ऑफ सिलेबस असं एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट नेमका कधी ऑफर झाला तुला? जवळजवळ 2024ला ज्या वेळेला मी माझी एक मालिका करत होतो. आणि आनंद मला या गोष्टीचा आहे की जे दिग्दर्शक आहेत ते खरं तर तेलुगू भाषिक आहेत, पण जेव्हा मराठीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना ते विचारणा करत होते आणि आमचे सुगत वाघमारेजी जे निर्माते आहेत आणि अनिकेत म्हणून आहे जो रायटर आहे, त्यांना माझा विचार आला या रोलसाठी, जो अत्यंत ग्रामीण भागातला हा रोल आहे. मी स्वतः परभणीचा आहे, मराठवाड्याचा आहे, पण ही भूमिका विदर्भातली आहे. वऱ्हाडी बोलणारी व्यक्ती त्यांना अपेक्षित आहे. अत्यंत रॉ, जसा मी आतापर्यंत कधीही दिसलो नाही अशा पद्धतीने मी दिसणं अपेक्षित आहे. लुक आहे. सो मला असं वाटतं एक विजनरी व्यक्ती असायला हवी, ज्याला तो कलाकार तसा दिसावा. सो कलाकाराच्या हातात इतक्या कमी गोष्टी असतात कास्टिंग होईपर्यंत की बऱ्याच व्यक्तींना टीम मधल्या असं वाटायला हवं की हा, या व्यक्तीला ही जबाबदारी सोपवूया किंवा ही व्यक्ती अशी दिसू शकेल, अशी बोलू शकेल, असं परफॉर्म करू शकेल. सो माझ्यासाठी ही एका प्रकारे अचीवमेंट आहे की हा त्यांनी विश्वास दाखवला, पण एका अर्थी ती जबाबदारी होती. म्हणून मालिका करत करत त्यानंतर मालिका पूर्ण झाली आणि आम्ही वेगवेगळे शेड्यूल याचे केले. बरोबर. जवळजवळ 2 वर्षांचा पल्ला पूर्ण केला आणि हा सिनेमा आता सगळ्यांसमोर येतोय. तर मला खूप अभिमान आहे की माझी त्यांनी निवड केली आणि आता जरा धाकधूक पण आहे मनात की हा एक वेगळं रूप, वेगळा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडावा. येस. अद्वई, तुझी निवड कशी झाली? मला म्हणजे बाबांनी जेव्हा हे प्रोजेक्ट घेतलं तेव्हा जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग चालू होती, मला असंच रूम मधून आवाज दिला की जरा बाहेर या. मी जाऊन बसली आणि तिकडे अनिकेत कोरडे जे आमचे रायटर आहेत ते आणि नवीन सर जे डिरेक्टर आहेत ते बसले होते आणि मी बोलली की नेमकं काय चालू. तर त्यांनी मला थोडंसं जेस्ट दिलं आणि बाबांनी मला आधी हे विचारलं की व्हॉट आर युअर थॉट्स अबाउट द स्क्रिप्ट और स्क्रिप्ट नाही म्हणजे अबाउट द जेस्ट ऑफ द फिल्म. बरोबर. आणि बाबा आणि माझं असं कनेक्शन आहे की आमचे ना आर्ट याच्यावरती खूप मिळते. म्हणजे बाबा इतकं सोशल वर्क वगैरे करतात, पण जे कला आहे फॉर द लव्ह ऑफ आर्ट, ही टुक अप सच अ बिग थिंग. आणि ही तेव्हा म्हणजे मला एवढं विचारलं की तुझं काय ओपिनियन आहे, तुला कशी वाटते, जे थॉट प्रोसेस आहे याच्या मागे ते कसं वाटतं. तर बोलली खूप छान, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे अशा विषयांबद्दल बोलणं, अशा विषयांना रेप्रेझेंट करणं ऑन अ बिग स्क्रीन. आणि सो त्यानंतर 1-2 महिन्यानंतर ते मला बोलवलं आणि अजिंक्याशी भेटवलं. चालू डायरेक्ट फ्लोअर वरती. येस. आणि म्हणजे इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आणि इतका विश्वास बाबांनी माझ्यावरती टाकलाय. आय एम जस्ट होपिंग की आय मेक हिम अँड एव्हरीबडी प्राऊड. नक्कीच. मी पुन्हा अजिंक्यकडे येणार आहे. अजिंक्य, मुळात कसं आहे की तू उत्तम डान्सर सुद्धा आहेस. तुझे वेगवेगळे रील्स आम्ही बघत असतो आणि याच्यात एक रॅप सॉन्ग आहे ज्याच्यावर परफॉर्म केलंस. तर ओव्हरऑल म्युझिक आणि याच्याबद्दल सांग. मला मुळातच आज म्युझिक लॉन्च सोहळाच आहेत आणि मला इन जनरल म्युझिक, अर्थात मी भारतीय आहे, त्यात मराठी म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आपल्याला आपोआप थिरकायला जे भाग पाडतं तशा पद्धतीचं हे रॅप सॉन्ग. आणि ओव्हरऑल सगळीच गाणी आहेत वेगवेगळे फ्लेवरची, थोडं साऊथ थोडं मराठी याचं असं मिक्सचर असलेली गाणी आहेत, पण संस्कृत गाणं पण आहे. तर तेच मला खूप युनिक वाटलं या सिनेमाच्या बाबतीत. आणि डान्स करण्याची संधी मिळता क्षणी मी फुल ऑन त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो. आम्ही दिवसभर शूट संपवून रिहर्सलसाठी जवळजवळ 7-8 दिवस रात्री 1 तास 1.5 तास असा काढून आम्ही रिहर्सलसाठी जायचो, डान्स रिहर्सलसाठी, आणि त्यानंतर शूट करायचो. खूप मजा आली आम्हाला आणि माझी फुल फ्लेजेड म्युझिकल अशी फिल्म करण्याची माझी इच्छा आहे आणि तसा योग कधी येईल
मी वाटच पाहतो. नक्कीच. आणि आता तुझा शेवटचा प्रश्न विचारतो, कारण नंतर ट्रेलर लॉन्चला पण आपल्याला बिलकुल. मुलाखत वेगळी हो, हो, घ्यायची. हो. तुमच्या दोघांचेही या वर्षाकडनं काय अपेक्षा आहेत ते जरा सांगा. आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा सगळ्यांपर्यंत आम्ही घेऊन येतो आहोत, तर माझी तरी अपेक्षा हीच आहे की हे वेगळं रूप, वेगळा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोचावा आणि त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालंय वेगवेगळ्या भूमिकांसाठी जसं प्रेम, तसं याही सिनेमासाठी मिळावं, याही भूमिकेसाठी मिळावं. तू पण सांगत बाई. माझ्यासाठी खूप मोठं स्टार्ट आहे आणि आय एम होपिंग की इट्स गोइंग टू बी अमेझिंग अँड आय डू जस्टिस Yes. टू द इंडस्ट्री ॲज अन ॲक्टर. खरंय. आपण शुभेच्छा देऊया स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. लोकांना सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की आवर्जून हा चित्रपटगृहात जाऊन बघा. अजिंक्य, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस.